नारळ टेंडर कोणाकडे कोणाकडे टेंडर हे नारळ फोडायची मुली आहे ना हे नारळ फोडायची मुली इथं काय राहिलं का रिसायकल करू राहिले तुम्ही थोडाभर मशीन चालू करा नारळ फोडायची मशीन चालू करा ती अरे बटन नाही म्हणजे टेंडर काय झक मारायला घेतात मुली भाविकाची इतकं लांब किलोमीटरवरून येतात नारळ सारे मोकळेचे पाण्याचा पत्ता नाही अरे गोवाने नाही येणार फोडायची गोवाने ठेवून तुम्हाला ही काय नाही दिलं टेंडर लोक येणार कशासाठी आणतात कशासाठी येणार अरे बंद कशासाठी टेंडर कोणी घेतलेलं आहे म्हणजे मशीन बंद ठेवायला टेंडर घेतलं तुम्ही अरे टेंडर घेतलं कशाला तुम्ही इथं भाविक इतक्या लांबून कशासाठी येत आहे भाविक कशासाठी येऊन राहिले इतक्या लांबून अर्धे नारळ तुम्हाला इकायला आहे का तिकडे गोडाऊन भरेल तुम्ही गोडाऊन मध्ये नारळ पडले इकडे नारळ पडले अरे मागितलं नाही तुम्ही द्यायचं यांना काय माहिती आपको पता है कि यहाँ पे नारळ फोडते इनको किसको भी पता तुम्ही टेंडर घेतला ना तुम्हाला मशीन बंद ना तुम्हाला टेंडर काही पैसे काय भेट राहिले तुम्हाला आज 20-30 लाख रुपये टेंडर भेटले कशी भेटले 50 लोक लावायचं मला माहित नाही की मशीन काय तुम्हाला नारळ फोडायचे मुली आहे अहो त्यांना माहितच नाही तुम्ही वैयक्तिक आता हे काय यांना फोडून पाहिजे यांना फोडून यांना फोडून पाहिजे मला द्या फोडून टेंडर घेतला ना तुम्ही हो देणार आहे त्यांच्याकडे कोणाला खराब नाही अहो कस पाहिजे सगळा बोलते नाही घ्यायचं तुम्ही सुक्या नारळ निघते हे असे प्रत्येक नारळ खराब आहे याच्यात तरी पाणी निघतंय पण या ठिकाणी सुके नारळ आहे सुके आता हे नारळ फोडा हे असे नारळ आहेत आता यांनी तिकडून आतून आणले पण इथं जर बघितले सुके नारळाच्या मी याच्या आधी आले होते एक वेळेला इथून कोणी बघितली तुम्ही पूर्ण नारळ सुके होते हे असे सुके नारळ आहे हेच रिसायकल होते हेच आता यात काय पाणी काय निघलं काय नारळ इकडे येते बाजूला